श्री स्वामी समर्थ सर्वांना। प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते। नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारी शुक्रवार रोजी आली आहे। या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते। ही चतुर्थी पौष महिन्यात येत असल्यामुळे या चतुर्थीला तिल संकट या नावाने देखील ओळखली जाते। आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच या झाडाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे। यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील। तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपण हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। बघा, ही नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे। जर का तुमच्या इच्छापूर्ती होत नसेल, काही अडचणी असतील, कठीणातील कठीण इच्छा असेल, त्या देखील पूर्ण होत नसेल, तर तुम्ही आवर्जून या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून हे उपाय तुम्ही 12 संकष्टी चतुर्थी नक्कीच करू शकतात। तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, खूप प्रयत्न करून देखील एखादं काम तुमचं होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असेल, तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकतात, मुलांसाठी करू शकतात, घरासाठी देखील करू शकतात। संकष्टी चतुर्थीचे व्रत जो कोणी करतो, गणपती बाप्पांची पूजा जो कोणी करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात। तर बघा, 17 जानेवारी रोजी ही संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री 9:27 होणार आहे। तुम्ही जर काही व्रत करत असाल तर संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राचं दर्शन घेऊन हा उपवास सोडला जातो। जो आपण उपाय बघणार आहोत, हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। आपण जे पण काही उपाय करतो, सेवा करतो, त्या अगोदर आपल्याला त्या देवतांची पूजा विधी करणे हे अनिवार्य आहे। ज्यावेळेस आपण अगोदर पूजा विधी करतो, त्यानंतर काही सेवा करतो, त्याच वेळेस आपण केलेल्या उपायांचं फळ, रिझल्ट आपल्याला हे पाहायला मिळत असतात। आणि आपण जे पण काही सेवा, जे पण काही उपाय करतो, ते ज्यावेळेस पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करतो, त्याचं फळ आपल्याला 100% हे मिळत असतं। आता संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर देवपूजा करताना तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। बघा, वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे। आपण रोज अगदी साध्या पद्धतीने देवपूजा करत असतो, गणपती बाप्पांची पूजा करत असतो, परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का आपण पंचोपचारे गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील नक्कीच दुःख नष्ट करतात, संकट नष्ट करतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते। तर बघा, गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात, पंचामृताने घालू शकतात, पाण्यात तीळ टाकून याने तुम्ही अभिषेक घालू शकतात। कारण पौष महिन्यात ही संकष्टी चतुर्थी येत असल्यामुळे तिळाला देखील खूप महत्त्व आहे। अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात। ज्यांना वाचता येत नाही, ज्यांचं पाठ नाही, त्यांनी श्री गणेशाय नमः, ओम गण गणपते नमः हा साधा सोपा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घातला तरी चालणार आहे। अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला देऊ शकतात किंवा तुम्ही हे तीर्थ मुलांना देखील प्यायला देऊ शकतात। जर का मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, मुलं ऐकत नसेल, मुलं चिडचिड करत असतील, तर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात। आता जो उपाय आपण करणार आहोत, हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे। बघा, सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात। उपाय करण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा ही करायची आहे। गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांना देवघरात ठेवा। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध, सिंदूर या गोष्टी अर्पण करा, अक्षता अर्पण करा। लाल जास्वंदाचं फूल, 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे। आता ही चतुर्थी पौष महिन्यात येत असल्यामुळे
तिळाला महत्त्व आहे. आपण या दिवशी तिळाचे लाडू गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. तुम्ही गूळ, खोबरं, खडी साखर, मोदकाचे लाडू, मोदक तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. तर बघा, आपल्याला सकाळी जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे. पान आणताना ते स्वच्छ बघून आणा. फाटलेलं, खराब झालेलं, होल असलेलं पान आणायचं नाही आहे. घरी आल्यानंतर आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर एका ताटलीत हे पान ठेवून ह्या पानावर तुम्हाला थोडंसं पाणी, गंगाजल मिश्रित पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला कोरडं करून घ्यायचं आहे. एक ताट घ्यायची आहे. तुम्हाला त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे आणि ह्या पानावर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आणि ह्या ओल्या कुंकवाने तुमची जी काही इच्छा असेल, जी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, ती इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे. तुमची जर का एखादी घराच्या संबंधित इच्छा असेल किंवा तुमच्या घराच्या प्रगतीच्या संबंधित असेल, शिक्षणाच्या संबंधित असेल, नोकरीच्या संबंधित असेल, तर तुम्हाला थोडक्यात 2 शब्दात तुमची इच्छा लिहायची आहे. जसं की शिक्षणात यश मिळू दे, मुलांची प्रगती होऊ दे, घराचं काम होऊ दे, नोकरी प्राप्ती होऊ दे. तुम्हाला अशी थोडक्यात इच्छा लिहायची आहे. आणि तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. आता हा लाल कलरचा कपडा तुम्हाला गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. पानाचा देठ आपल्या समोर येईल या पद्धतीने हे पान तुम्हाला लाल कपड्यावर ठेवायचं आहे. यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ, अखंड अक्षदा तुम्हाला ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 21 दुर्वांची जोडी या पानावर ठेवायची आहे. बघा, दुर्वा घेताना ह्या नेहमी त्रिदल दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वा आणल्यानंतर त्या कधीही तशा अर्पण करायच्या नाही. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर त्रिदल दुर्वा आपल्याला नीट करून घ्यायची आणि एक त्रिदल दुर्वा अशी तुम्ही 11 दुर्वांची जोडी किंवा 21 दुर्वांची जोडी बनवायची आहे. ही दुर्वांची जोडी तुम्हाला या पानावर ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला यावर हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा जी असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला काही तिथे बसून सेवा करायच्या आहेत. आता तुम्ही सेवा करताना ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. ओम विघ्नहर्ताय नमः. जर का हा मंत्र म्हणायला तुम्हाला अवघड वाटत असेल, त्यांनी श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. ज्यांच्याकडे जास्तीचा वेळ असेल त्यांनी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं तरी चालेल. आता ह्या सेवा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. पुन्हा आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. तुम्ही अगदी मनापासून गणपती बाप्पांना तुमची इच्छा गणपती बाप्पांसमोर मांडा आणि त्यानंतर तुम्हाला या लाल कपड्याची एक पोटली करायची आहे. ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांसमोर थोड्या वेळासाठी ठेवायची आहे. तुम्ही थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर ही पोटली ठेवा. यानंतर थोड्या वेळाने किंवा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आहे. आता चतुर्थी म्हटल्यावर मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात खूप गर्दी असते. मग अशा वेळेस तुम्ही एखाद्या छोट्या गणपती बाप्पांच्या मंदिरात गेला तरी चालेल. तिथे गेल्यावर तुम्हाला ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे. गणपती बाप्पांना जाताना लाल जास्वंदाचं फूल, अक्षदा, तिळाच्या लाडूचा नैवेद्य आवर्जून घेऊन जा. त्यानंतर तिथे पण पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मंदिरात बसून 1 वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा तुम्ही नुसतं 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचं पठण केलं तरी चालेल. बघा, जर का आपल्याला इच्छापूर्ती हवी असेल, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, आपल्या अडचणी, विघ्न, संकट नष्ट करायचे असतील तर बघा, ह्या सेवा आपल्याला करणे अनिवार्य आहे. कारण बघा, जर का आपल्याला काही साध्य करायचं असेल, काही प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडा वेळ देऊन ह्या सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सेवा करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. जर का तुम्ही हा उपाय मुलांच्या शिक्षणासाठी केला असेल तर ही पोटली तुम्हाला मुलांच्या स्टडी टेबलवर, मुलांच्या कपाटात, मुलं जिथे अभ्यास करतात त्या ठिकाणी ठेवायची आहे. जर का तुम्ही तुमच्या धंद्यासाठी, बिझनेससाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही तुमच्या धंद्यात किंवा दुकानात जिथे तुमचं ऑफिस असेल तिथे तुम्ही तिजोरीमध्येही तुम्ही ही पोटली ठेवू शकतात.
जर का तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा घरात पैशाची कमतरता असेल, अडचणी असेल, त्यासाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्या कपाटात तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला नक्की करा. जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करायचा आहे. आधीची पोटली तुम्ही काढून घ्यायची, ही पोटली नवीन बनवून पुन्हा तुम्ही तिथे ठेवायची आणि जुन्या पोटलीमध्ये जी काही सामग्री आहे, वस्तू आहे, या वस्तू तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकतात किंवा झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू पुरून देऊ शकतात. जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी नक्की करू शकतात. धन्यवाद.